Good morning, students. Welcome in Pandit Vishnu Digambar Paluskar Madhyamik Vidyalay Palus, Standard 8 Subject English. Today we are going to discuss a very nice and interesting activity, appreciation of the poem. Appreciation means in Marathi we call that Rasagrahan. Read the following poem and write an appreciation of it with the help of the points given below. Now, trees are the kindest things I know. In last video, we learned this poem, but today we are going to appreciate this poem. Here are 5 points in front of you for appreciation. Appreciation of the poem. First point is here title, name of the poet. Third, rhyme scheme. Fourth, figure of speech. And fifth, theme or central idea of the poem. Now we are going to discuss these 5 points and try to write appreciation of the poem. Now first point is here title. टायटल म्हणजे काय? कवितेचं नाव. आता आपण जर क्वेश्चन पेपरमध्ये असा क्वेश्चन आला ॲप्रिसिएट द पोएम, तेव्हा ही कविता तुम्हाला पूर्ण समोर असते आणि त्याचं टायटलही तिथं दिलेलं असतं. त्यामुळे टायटल हे हाफ मार्क्ससाठी असणार आहे आणि तुम्ही टायटल लिहिणार आहात ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. नाव सेकंड पॉइंट इज हिअर नेम ऑफ द पोएट. नेम ऑफ द पोएट म्हणजे काय? ती कविता कोणी लिहिलेली आहे आणि नेम ऑफ द पोएट हे नेहमी कवितेच्या शेवटी असतंच. हॅरी बॅन. देन थर्ड पॉइंट इज हिअर राईम स्कीम. आता आपल्याला राईम स्कीम पहिल्यांदा डिस्कस करायची आहे. फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस रायमिंग वर्ड्स. ऑल ऑफ यू नो अबाउट द रायमिंग वर्ड्स. हिअर टू पेअर्स आर हिअर रायमिंग वर्ड्स. नो, ग्रो and cows, bows. Here two rhyming words. Pairs आहेत no, grow and cows and bows. आता या रायमिंग वर्ड वरून तुम्हाला राईम स्कीम ठरवायची आहे. फर्स्ट नोला मी ए हा राईम स्कीम दिली ए. मग त्याचा रायमिंग वर्ड कोणता आहे? ग्रो. म्हणून नोच्या पुढे पण ए आणि ग्रोच्या पुढे पण ए. मग फर्स्ट त्याचं कसं झालं? ए ए. आणि काऊज बाऊज त्याचं कसं झालं? काऊजला मग आता इथं ए ऑलरेडी झालेला आहे, त्यानंतर मी काऊजला देणार बी आणि बाऊजला पण बी, कारण काऊज अँड बाऊज हे दोन्ही काय आहेत? एकमेकांचे रायमिंग वर्ड्स आहेत. मग या कवितेची फर्स्ट स्टांजाची राईम स्कीम कशी झाली? ए ए बी बी. आता नो पहिल्या याच्यामध्ये असेल आणि काऊजच्या ठिकाणी ग्रो असेल तर नोला ए घालायचं आणि ग्रोला, म्हणजे इथं काऊज जर वरती असता तर तिथं तुम्ही बी घातला असता आणि ग्रोला खाली ए घातला असता. मग तेव्हा राईम स्कीम झाली असती ए बी ए बी. पण इथं नो, ग्रो, काऊज, बाऊज लगेच राईम पेअर्स दिलेले आहेत, त्यामुळे ए ए आणि बी बी अशी त्याची राईम स्कीम येणार आहे. थर्ड पॉइंट इज हिअर राईम स्कीम. राईम स्कीम इज हिअर ए ए बी बी. देन फोर्थ वन पॉइंट इज हिअर फिगर ऑफ स्पीच. आता त्याचा अलंकार कोणता आहे? इन दिस पोएम ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन, दिस टू आर अँड पर्सॉनिफिकेशन ऑल्सो द फिगर ऑफ स्पीच. हिअर ॲलिट्रेशन. आता आपण तुम्ही ॲलिट्रेशन कसं ओळखणार, कसं डिसाईड करणार? या कवितेमध्ये ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे, तर त्याच्यासाठी हिंट दिलेली आहे. वन ऑफ देम इज युझिंग वर्ड दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाइम. म्हणजेच त्या वर्डमध्ये त्याची सुरुवात ही सेम साऊंड केलेली आहे. फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल बर्ड्स. आता इथं साऊंड कुठला रिपीट झालेला आहे? बी बी. सॅड सॉन्ग. आता इथे साऊंड कुठला रिपीट झालेला आहे? यस. सॅडमध्ये पण यस आणि सॉन्गमध्ये एस. देन स्टेपिंग स्टोन, सिटी साईड, नो, नो वन नोज. अशा पद्धतीनं सेम साऊंड रिपीट झालेला आहे. पहा मी काय म्हणतेय, सेम साऊंड रिपीट, सेम वर्ड रिपीट नाही. जेव्हा सेम साऊंडचं रिपिटेशन होतं तेव्हा तिथे
अलिट्रेशन हा अलंकार होतो. दिस डिव्हाइस इज कॉल्ड alliteration and belong to the set of similar devices named figure of speech. This figure of speech add to the beauty of the poem. कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी फिगर ऑफ स्पीचचा यूज केला जातो. त्यामुळे अलिट्रेशन हा इथे अलंकार होतो. आता अँड स्प्रेड अ शेड ऑफ स्लीपी काऊज, या लाईनमध्ये सुद्धा एस 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 हा साऊंड रिपीट झालेला आहे, त्यामुळे अलिट्रेशन येते. आणि रिपिटेशन म्हणजे काय? अ वर्ड ऑर ग्रुप ऑफ वर्ड इज रिपीटेड. पहा, अलिट्रेशन म्हणजे साऊंड इज रिपीटेड आणि रिपिटेशन म्हणजे अ वर्ड ऑर ग्रुप ऑफ वर्ड इज रिपीटेड. एखादा शब्दच त्या कवितेमध्ये किंवा त्या लाईनमध्ये रिपीट झालेला असतो. फॉर एक्झाम्पल खाली दिलेलं आहे बघा, द प्रेसिडेंट सेड वर्क वर्क अँड वर्क आर द कीज टू सक्सेस. हिअर वर्क वर्ड इज रिपीटेड, सो फिगर ऑफ स्पीच इज रिपिटेशन. आता आपल्या या पोएममध्ये अँड स्प्रेड अ शेड ऑफ स्लीपी काउज अँड गॅदर अ बर्ड्स अमंग देअर बाउज. हिअर अँड हा वर्ड रिपीट झालेला आहे, त्यामुळे रिपिटेशन हाही अलंकार इथे होतो. अँड थर्ड वन इज युअर पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन मीन्स चेतना गुणोक्ती अलंकार. मराठीमध्ये आपण त्याला चेतना गुणोक्ती. मग आपण कसं फाइंड आउट करणार? गिव्हिंग अ ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स टू ॲनिमल ऑर थिंग्स. म्हणजेच काय, जी मानवाची वैशिष्ट्ये असतात ती मानवाची वैशिष्ट्य आपण ॲनिमलला किंवा एखाद्या वस्तूला देतो, तेव्हा पर्सॉनिफिकेशन हा अलंकार येतो. When in the line of the poem, human characteristics are given to the something non-human, the figure of speech is used there, personification. For example, humming trees, running river. आता नदी काय पळते का? नाही, पण आपण नदी वाहते, नदी रनिंग रिव्हर अशा पद्धतीनं फिगर ऑफ स्पीच पोएममध्ये यूज केला जातो. देन स्माइलिंग फ्लावर. आता फूल कधी हसतं का? पण फुलाला कशाची उपमा दिलेली आहे? स्माइलिंग फ्लावर. म्हणजे तिथं पर्सॉनिफिकेशन हा अलंकार झालेला आहे. आता ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. आता काइंडेस्ट हा मानवाचा गुण आहे, पण हा गुण कोणाला दिलेला आहे? ट्रीला. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. त्यामुळे इथे पर्सॉनिफिकेशन हाही अलंकार झालेला आहे. देन नेक्स्ट पॉइंट अँड लास्ट पॉइंट इज हिअर थीम ऑर सेंट्रल आयडिया. म्हणजे या कवितेची थीम काय आहे, त्याची सेंट्रल आयडिया काय आहे? इन दिस पोएम हॅरी बेन डिस्क्राइब्स दॅट trees are very useful to animal, birds, mankind and all living things. Trees are source of energy to all of us. It provides cool shade, fresh oxygen and many useful things in our day-to-day life. And in the end, trees are our best friends. In this way, we here discuss these 5 points for appreciation of the poem. And your homework is also appreciation of the poem from in your 8th standard book. आता तुमच्या 8वीच्या पुस्तकामध्ये आपण जेवढ्या पोएम अभ्यासलेलो आहोत त्या सगळ्या पोएमचं तुम्हाला ॲप्रिसिएशन या 5 पॉईंटचा सपोर्ट घेऊन करायचं आहे. ओके, थँक्यू.